नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा TCS पॅटर्ननुसार जे काही विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे 30 प्रश्न हे असणार आहेत। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉइन करायचं आहे। सोबतच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत। आणि यामध्ये जे काही आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत पहा, हे 2022 आणि 2023 मध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत TCS द्वारे, तर त्यातीलच आपण हे इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला 3 अनुसूचित जमाती दिल्या आहेत। पहिली आहे गोमित, पारधी आणि भिल्ल, ह्या ज्या आहेत या अनुसूचित जमाती त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात असा प्रश्न आहे। कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर जो अकोला जिल्हा आहे पहा, अकोला या जिल्ह्यामध्ये आढळतात ह्या महत्त्वाच्या 3 आदिवासी एक प्रकारे अनुसूचित जमाती। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशात लागवडीखालील क्षेत्रापैकी किती टक्के गव्हाचे क्षेत्र आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला माडा भरतीसाठी विचारण्यात आलेला होता। तर पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश जो आहे तर त्यामध्ये जे लागवडील खालील क्षेत्र आहे त्यापैकी किती टक्के क्षेत्र जे आहे हे गहू या पिकाचं क्षेत्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 38 म्हणजेच पहा 38% इतकं जे क्षेत्र आहे पहा, हे एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी 38% फक्त गव्हाचं आहे। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातील पहिली बँक केव्हा स्थापन करण्यात आली? यावर आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न विचारले जातात पहा। तर भारतातील सर्वात पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान या नावाची ही जी बँक आहे ही कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 1770। मित्रांनो, वर्ष लक्षात ठेवा, 1770 या वर्षी बँक ऑफ हिंदुस्तान जी आहे ही बँक भारतातील पहिली बँक आहे, ती स्थापन करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा आपल्याला जनगणनेवरती 2011च्या, तर त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे पहा। त्यामध्ये जवळपास आपण 40 ते 45 प्रश्न जे आहेत हे फक्त आणि फक्त जनगणनेवरती आधारित घेतलेले आहेत। तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे, सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। तर या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे पहा, 365 प्रति चौरस किलोमीटर इतकी जी आहे ही 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्येची घनता आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, मराठी साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मराठीमध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि TCSचा जो पॅटर्न आहे तर यामध्ये पहा, दर पेपरला आपल्याला कमीत कमी 1 ते 2 असे प्रश्न विचारले जातात की त्यामध्ये आपल्याला एक लेखक सांगायचे असतात। या ठिकाणी काय विचारलंय की जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, बाबूराव बागुल जे आहेत यांचा काव्यसंग्रह आहे जेव्हा मी जात चोरली होती। आपल्याला जर महत्त्वाचे जे काही 2023 मधील पब्लिश झालेले पुस्तक आहेत किंवा यापूर्वीचे जे काही इम्पॉर्टन्स असे पुस्तक आहेत तर ते जर पाहायचे असतील किंवा त्याचे लेखक पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। प्रश्न 6वा आहे, रक्ताच्या गाठी होण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते? पहा, ज्यावेळी आपल्या ब्लडमध्ये म्हणजे रक्तामध्ये ज्या काही गाठी होतात तर त्या गाठी होण्यासाठी खालीलपैकी असं कोणतं जीवनसत्व म्हणजेच पहा तर कोणतं विटॅमिन जे आहे ते कारणीभूत असतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, जीवनसत्व क म्हणजेच पहा विटॅमिन C जे आहे हे कारणीभूत असतं। मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला 4 या ठिकाणी काही आजार आहेत विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे। तर लक्षात ठेवायचं आहे, रातआंधळेपणा जो आहे, रात आंधळेपणा हा विटॅमिन Aच्या कमतरतेमुळे होतो। दुसरा जो आजार आहे तो आहे बेरी आजार। पहा, बेरी हा जो आजार आहे हा विटॅमिन Bच्या कमतरतेमुळे होतो। या ठिकाणी आहे पहा स्कर्वी हा जो आजार आहे हा विटॅमिन Cच्या कमतरतेमुळे होतो। आणि मुडदूस हा जो आहे लहान लेकरामध्ये जास्त करून आपल्याला पाहायला मिळतो। मुडदूस रोग हा जो आहे हा विटॅमिन Dच्या कमतरतेमुळे जास्त प्रमाणात होतो, लक्षात ठेवायचे। त्यामुळे आणि विटॅमिन C जे आहे किंवा जीवनसत्व क जे आहे यामुळे रक्ताच्या गाठी ज्या आपल्या आहेत त्या होत असतात। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे।
प्रश्न 7वा आहे, सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पहा, सुसंगत. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर सुसंगतचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा विसंगत. विसंगत म्हणजे काय? एक प्रकारे आपण वेगळे म्हणू शकतो. आणि सुसंगत म्हणजेच काय? तर सारखे असणारे. लक्षात ठेवा, सारखे असणारे. त्याला विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर वेगळे म्हणजेच विसंगत. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, 1 जुलै 1955 रोजी डॅश बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं ठेवण्यात आलेलं आहे. पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला IBPS मध्ये एक वेळा विचारण्यात आला होता. त्या ठिकाणी विचारलं होतं पहा. तर या प्रश्नाचं आपण उत्तर पाहणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर आहे इम्पेरियल बँक. तर लक्षात ठेवा, प्रश्न आपल्याला असा विचारला होता की इम्पेरियल बँकेचं हस्तांतरण होऊन काय नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे? तर काय आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI. स्टेट बँक ऑफ इंडिया हे जे आहे हे कधी 1 जुलै 1955ला कोणत्या बँकेचं? तर इम्पेरियल बँक ही जी आहे याचं हस्तांतरण होऊन तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं ठेवण्यात आलेलं आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे पहा, आपल्याला हा नगर परिषदमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न आपल्याला DMER जी झाली आहे 2023ला त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 9 आहे, जैन धर्मातील पहिले तीर्थंकर ऋषभनाथ हे मानले जातात. तर त्यांचा जन्म डॅश या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, यावर आपल्याला नेहमी 2 प्रश्न हे अशा पद्धतीने विचारले जातात की जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण आहेत? तर पहा, ऋषभनाथ जे आहेत हे पहिले तीर्थंकर आहेत. आपल्याला यावर अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की 24वे तीर्थंकर कोण आहेत? तर वर्धमान महावीर. पहा, वर्धमान महावीर हे जे आहेत हे 24वे तीर्थंकर आहेत जैन धर्माचे. या ठिकाणी प्रश्न काय आपल्याला की ऋषभनाथ यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? लक्षात ठेवायचे, ऋषभनाथ यांचा जन्म जो आहे हा पर्याय क्रमांक 2 तर अयोध्या या ठिकाणी झालेला आहे. जर आपल्याला वर्धमान महावीर यांचा जन्म विचारला तर वैशाली हे जे आहे त्यालाच पहा सध्या बिहार असं म्हटलं जातं. तर वैशाली या ठिकाणी झालेला आहे पहा वर्धमान महावीर यांचा जन्म. आणि ऋषभनाथ जे आहेत त्यांचा अयोध्येमध्ये झालेला आहे. पहिले तीर्थंकर आहेत ऋषभनाथ, 24वे तीर्थंकर आहेत वर्धमान महावीर. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल अयोध्या. प्रश्न क्रमांक 10वा आहे, खालीलपैकी कोणता मुस्लिम शासक होता ज्याच्या साम्राज्याने दक्षिणेपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारत व्यापलेला होता? प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या काही एक्झाम होतात पहा मित्रांनो, त्यामध्ये SSC वगैरे जे असतात त्यामध्ये अशाच पद्धतीचे आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर खालीलपैकी लक्षात ठेवा, असा कोणता मुस्लिम शासक आहे, एक प्रकारे मुस्लिम आपण त्याला राजा म्हणूया, तर तो कोण होता की ज्याच्या साम्राज्याने दक्षिणेपर्यंत म्हणजे कोणत्या ठिकाणापर्यंत? तर साऊथर्न म्हणजे साऊथपर्यंत जवळपास संपूर्ण भारत जो आहे हा तो एकट्या राजाने व्यापून घेतला होता. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर अल्लाउद्दीन खिलजी हा जो आहे मुस्लिम शासक तो असा शासक होता की त्याने पूर्ण साम्राज्य जवळपास भारत जो आहे पूर्ण भारत दक्षिणेपर्यंत तो व्यापून घेतलेला आहे. पर्याय 3 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? हा जो प्रश्न आहे करंट अफेअर्स 2023 वरचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. कारण मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा जून महिन्यात आलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2023 ची कोणत्या ठिकाणी आयोजित केली? तर याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 12 आहे, बिपरजॉय हे चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात आले होते? मित्रांनो, जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा 2022 आणि 2023 मध्ये जे काही असे इम्पॉर्टंट असणारे चक्रीवादळ होते पहा, आणि त्या चक्रीवादळाला कोणत्या देशानं नाव दिलेलं आहे त्यावरही आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊया. म्हणजे येणारी जी काही ZP असणार आहे अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे ते प्रश्न ठरू शकतात. तर पहा बिपरजॉय हे जे चक्रीवादळ आहे हे अरबी या समुद्रात पहा अरबी समुद्रामध्ये आलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे किंवा कोणत्या वर्षी झालेली आहे? यापूर्वी आपल्याला आरोग्य विभागामध्ये प्रश्न विचारला होता की जे WHO आहे पहा WHO याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला होता. तर पहा WHO चा फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा जो आहे हा WHO चा फुल फॉर्म आहे. त्यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं जागतिक आरोग्य संघटना. ही जी एक संस्था आहे तर याची स्थापना आहे 1948 या वर्षी. पर्याय क्रमांक 4 याचं आपलं उत्तर होईल.
प्रश्न 14 आहे, 1924 मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारिणी सभेचं नेतृत्व केलेलं होतं? या ठिकाणी पहा, परत दोन प्रश्न तयार होतात. तर खालीलपैकी म्हणजे कधी, लक्षात ठेवा, कोणी, तर 1924 या वर्षी. कोणत्या वर्षी? 1924 या वर्षी. कोणी म्हणजेच कशाची, पहा, कोणत्या सभेचे नेतृत्व केलं होतं? बहिष्कृत हितकारिणी. आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, ताटाखालचे मांजर या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा, ताटाखालचे मांजर होणे असा त्याचा अर्थ आहे. आणि हा जो शब्द आहे, पहा मित्रांनो, हा अलंकारिक शब्द आहे, 3 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार एखादा वागणारा जो असतो त्याला म्हटलं जातं, पहा, ताटाखालचं मांजर. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतामध्ये प्रथम शून्याधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला किंवा चालू केला? पहा, शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे, पहा, तर आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम शून्याधारित अर्थसंकल्प जो आहे तो सुरू केलेला होता. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, विजय केळकर समितीचा अहवाल खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? पहा, विजय केळकर समितीचा अहवाल जो आहे तो कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये सुधारणा जी आहे या विषयाशी किंवा या घटकाशी संबंधित आहे विजय केळकर समितीचा अहवाल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, पहा, कारण हा प्रश्न आपल्याला जवळपास, पहा, 2018 मध्ये विचारण्यात आला होता, 2023 मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि 2021 ला जी भरती झाली पोलीस भरती त्यामध्ये देखील याचा उल्लेख करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणाच्या अध्यक्षतेखाली 1929 मध्ये पूर्ण स्वराज्य ठराव मंजूर केला? पहा, प्रश्न या ठिकाणी आपल्याला 2 तयार होतात. तर पहिला प्रश्न काय आहे की कोणत्या वर्षी स्वराज्य ठराव मंजूर केलेला आहे? लक्षात ठेवा, 1929 या वर्षी केलेला आहे. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पहा, पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1929 या साली स्वराज्य ठराव जो आहे म्हणजे पूर्ण स्वराज्य ठराव तो मंजूर करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, जलीकट्टू ही शर्यत खालीलपैकी कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारशाचा भाग आहे? या ठिकाणी पहा, आपल्याला एक खेळ विचारलेला आहे आणि हा जो खेळ आहे हा थोडासा वेगळ्या प्रकारचा खेळ आहे की यामध्ये जनावरांचे भांडण किंवा एक प्रकारे शर्यत लावली जाते, त्याला म्हटलं जातं, पहा, जल्लीकट्टू. आणि हा जो खेळ आहे तर हा लक्षात ठेवायचे तामिळनाडू म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर तामिळनाडू या राज्यामध्ये हा सांस्कृतिक खेळ आहे किंवा एक प्रकारे तो सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. म्हणजेच तामिळनाडू या राज्यामध्ये जी शर्यत आहे जल्लीकट्टू नावाची ती खेळवली जाते. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणत्या देशाला भारतासोबत जोडणारा रेल्वे प्रकल्प त्यालाच गोल्डन जुबली आहे? पहा, गोल्डन जुबली रेल्वे लाईन या नावाने ओळखला जातो. प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाला भारतासोबत जोडणारा जो एक रेल्वे प्रकल्प आहे आणि त्या रेल्वे प्रकल्पाचं नाव आहे गोल्डन जुबली, ही रेल्वे लाईन ओळखली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल, पहा, पर्याय क्रमांक 3 जो भूतान देश आहे, पहा, भूतान या देशाच्या दरम्यान एक रेल्वे लाईन आहे गोल्डन जुबली या नावाची. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीतून काय सूचित होते? पहा, या ठिकाणी मनभर म्हणण्यापेक्षा लक्षात ठेवायचं, हा ठीक आहे, बरोबर, मनभर असाच हा शब्द आहे. तर मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीतून काय सूचित होतं म्हणजे काय दर्शवलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल, पहा, पर्याय क्रमांक 4 जो गेलेला व्यक्ती आहे त्याची वाढवून स्तुती करणे असा त्याचा अर्थ होतो. पहा, मेल्या म्हशीला मनभर दूध. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, इबोला या रोगाची विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. इबोला हा जो व्हायरस आहे हा कोणत्या वर्षी आढळून आलेला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 1976 या वर्षी इबोला जो व्हायरस आहे हा सर्वप्रथम आढळून आलेला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न 23 आहे, ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हे सर्वात महत्त्वाचा आहे. जो केंद्रशासित प्रदेश आहे
असे जे केंद्रशासित प्रदेश की ज्यांना स्वतःची विधानसभा नसते किंवा त्यांची अस्तित्वात नसते, तर त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार असतो? लक्षात ठेवायचंय. तर त्यासाठी असतो पहा राष्ट्रपती जबाबदार. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर या ठिकाणी मित्रांनो हे 4 प्रश्न जे आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आलेले नाहीत आतापर्यंत, तरीही हे माहीत असणं गरजेचं आहे. जे गृहमंत्री आहेत सध्याचे ते आहेत पहा अमित शहा. जे पंतप्रधान आहेत ते आहेत पहा नरेंद्र मोदी. राष्ट्रपती जे आहेत ते आहेत द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री जे आहेत आपले तर ते आहेत पहा एकनाथ शिंदे. लक्षात ठेवायचंय. यावर आपल्याला कन्फ्युजन होणारा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघंही आहेत पहा हे उपमुख्यमंत्री आहेत. कोण कोण? देवेंद्र फडणवीस आणि दुसरे जे आहेत ते आहेत पहा अजित पवार. हे दोघंही सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे हे जे आहेत हे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. आणि हे जे आहेत पहा असे जे केंद्रशासित प्रदेश असतात की ज्यांना स्वतःची विधानसभा नसते, तर त्यांच्या प्रशासनास जबाबदार असतात राष्ट्रपती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी दख्खन शेतकरी सहाय्यक कायदा पारित केला होता? पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 1879. पहा 1879 सालचा जो कायदा आहे त्या कायद्याचं नाव काय आहे? दख्खन शेतकरी सहाय्यक कायदा जो आहे तो कशासाठी पारित केला होता ब्रिटिश सरकारने? की शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवलेली होती? पहा या ठिकाणी आपल्याला 4 मोहिमा दिल्या आहेत. लष्कर मोहीम. तर त्यामध्ये काय आहे की 2008ला जो मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला होता तर त्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी भारतीय लष्कराने लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो ही जी आहे टॉर्नेडो ही एक मोहीम आहे ती राबवलेली होती. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी चालवले होते? पहा या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. दीनबंधू हे जे साप्ताहिक आहे हे कोणी चालवलेलं होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कृष्णराव भालेकर हे जे आहेत यांनी दीनबंधू हे जे साप्ताहिक आहे हे चालवलेलं होतं. आणि दीनबंधू हे जे आहे पहा हे सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी वापरण्यात येणारं एक साप्ताहिक होतं. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 27 आहे. माइंड मास्टर विनिंग लेसन्स फ्रॉम अ चॅम्पियन्स लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि 2023 मधलं लेटेस्ट हे बुक आहे. लक्षात ठेवायचे. पुस्तकाचं नाव परत एक वेळा ऐका मित्रांनो. मास्टर माइंड विनिंग लेसन्स फ्रॉम अ चॅम्पियन्स लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 3 विश्वनाथन आनंद किंवा विश्वनाथ आनंद हे जे आहेत हे पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 28 आहे. जागतिक जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा या ठिकाणी आपल्याला दिनविशेष विचारलेला आहे जागतिक जलदिन. आणि उत्तर याचं असेल पर्याय क्रमांक 1 तर 22 मार्च. 22 मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे. भारतामध्ये पहिले कृषी विज्ञान केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात आले होते? या ठिकाणी स्थापितच्या ऐवजी पहा मित्रांनो सरळ स्थापन असा शब्द आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे. तर भारतातील पहिलं कृषी विज्ञान केंद्र हे जे आहे हे पर्याय क्रमांक 4 पॉंडिचेरी या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतात कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स या कार्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 1976. पहा 1976 म्हणजेच 1976 या वर्षी आपल्या भारतामध्ये कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स हे जे कार्यालय आहे याची स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे असणारे 30 प्रश्न. आणि या 30 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जे सर्व प्रश्न आहेत पहा हे TCS मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मित्रांनो आपल्याला फ्री PDF जर डाउनलोड करायचे असतील तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं पहा मराठी नोकरी, त्याला देखील जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.